रांजणगाव एमआयडीसी मधील आयटीसी फूड्स कंपनीच्या एम्प्लॉयमेंट युनियन पगारवाढीसह विविध मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी उपोषण आंदोलन करतात। उपोषणाच्या 5व्या दिवशी आंदोलनात उपोषणकर्त्याचं कुटुंबीय सहभागी झालं। यावेळी कंपनी प्रशासनाला मागण्याचं निवेदन कुटुंबियांच्या वतीनं देण्यात आलं। रांजणगाव एमआयडीसी मधील आयटीसी फूड्स कंपनीच्या आयटीसी फूड्स एम्प्लॉईज युनियननं उपोषणाच्या 5व्या दिवशी कामगारांची पगारवाढ आणि विविध मागण्यांसाठी संपूर्ण कुटुंबासोबत निदर्शने केली आणि राजकन्या रचकुंडे, रुपाली तोडकर, शीतल लोखंडे यांनी कंपनी प्रशासनास आणि शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीस धोका झाला तर कंपनी प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असं त्यांनी सांगितलं। यावेळी क्रांतीवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे, महाराष्ट्र राज्य जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नायाभाऊ शेवाळे, भारतीय जनता पार्टीचे विक्रम पानसुतकर, शिरूरचे नायब तहसीलदार शेख साहेब, पोलीस निरीक्षक नागमोडे साहेब, क्षीरसागर साहेब, कोरेगाव ग्रामपंचायतीचे सदस्य गणेश ताठे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली। उपोषणकर्ते गणेश पाचारने, विजय फंड, जयवंत साळुंखे, राजेंद्र रोडे यांची तब्येत खालावली असून कंपनी प्रशासनानं मागण्या मान्य न केल्यास संपूर्ण कुटुंबासह तीव्र उपोषण करणार असल्याचं उपोषणास पाठिंबा देणाऱ्या महिला वर्गानं सांगितलं। मी आयटीसी कंपनीतील कांचन शेळके आयटीसी कंपनीतील एम्प्लॉईज कांचन शेळके यांची मिसेस म्हणून इथं आज उपस्थित आहे। या माझ्या महिला भगिनी आज मुलाबाळांना घेऊन केवळ या व्यवस्थापनाच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे आम्हाला आज इथे रस्त्यावर उतरावं लागत आहे। आज आमच्या सहकाऱ्यांचा उपोषणाचा 5वा दिवस असून व्यवस्थापनाने खास साधी त्यांची चौकशीसुद्धा केलेली नाही आहे। शिवाय 2 महिने झाले सगळे एम्प्लॉईजनी जेवण बंदचं आंदोलन केलं होतं, त्याचीही कोणत्याही प्रकारची कंपनीने दखल घेतलेली नाही आहे। त्याचबरोबर पुण्यामध्ये 72 मीटिंग्स झाल्यापैकी 30 मीटिंग्स कामगार आयुक्तांसमोर झाल्या, तरीही कंपनीने कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही आहे। त्यामुळे आज आम्हाला आमच्या मुलाबाळांना घेऊन इथे उन्हामध्ये बिना अन्नपाण्याचं अक्षरशः या आंदोलनाला इथे उभं राहावं लागलं आहे, या रस्त्यावर उतरावं लागलं आहे। तर माझी व्यवस्थापनाला एवढीच विनंती आहे की निदान आमच्या कर्त्या पुरुषांना तरी तुम्ही, आमच्या कुटुंबाच्या कर्त्या पुरुषांना तरी तुम्ही कामगार म्हणून त्यांचा विचार करा। विश्वनाथ शिर्के, ज्ञानेश्वर चौधरी, किरण गोरे यांनी आज जाहीर पाठिंबा दिला। एव्हाना उपोषणात 7 दिवस उलटून गेलेत तरी कंपनीमध्ये व्यवस्थापनाबरोबर मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलनाचा पावित्रा घेतला। त्यास भारतीय पत्रकार महासंघामार्फत जाहीर पाठिंबा दिला। युनियन बॉडीचे सल्लागार रामचंद्र शर्मा आणि किरण गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषण यशस्वी करण्याचा प्रयत्न चालू आहे। या ठिकाणी आमच्या सहकार्यांचा 5वा दिवस आहे उपोषणाचा, पण आयटीसी मॅनेजमेंटने याची कोणत्याही प्रकारची दखल नाही घेतली। यापेक्षा इंग्रज सरकार बरे होतं, या असं आयटीसीचं असं मॅनेजमेंट आहे, यापेक्षा इंग्रज सरकार बरं आहे। या प्रत्येक गोष्टीत हे आडमुठेपणाची भूमिका घेते। याच्या आधी आम्ही बऱ्याच प्रकारचे स्टंट केले, प्रत्येक वेळेस यांचं एकच उत्तर, आम्ही मीटिंग घेऊ, त्यामध्ये बोलू। प्रत्येक वेळेस हे प्रत्येक स्टंट मोडून काढण्याचा प्रयत्न करता येते। त्यामुळे मी अशा मॅनेजमेंटचा धिक्कार करतो। आता ही 5 दिवस झालेले आहेत आजच्या उपोषणाला। आता ही कसोटी झाली आमची 5 दिवसाची। आता ही 5 दिवसाची कसोटी आज जर संपली तर याचे परिणाम नंतर काय होतील ते मॅनेजमेंटला त्याला सर्वस्वी जबाबदार राहील। आयटीसी फूड्स युनियन अध्यक्ष, या ठिकाणी आज उपोषणाचा 5वा दिवस चालू आहे। आम्ही जे 4 पदाधिकारी उपोषणाला बसलेलो आहे, याकडे कंपनी व्यवस्थापनाने आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। त्यामुळे मी सर्वप्रथम कंपनीचं या वतीने खेद व्यक्त करतो सर्व कामगाराच्या वतीने। आणि मी सर्वांना सांगू इच्छितो की आज जे कामगार त्यांचं सहकुटुंब सहपरिवार जे रस्त्यावर उतरले, हे केवळ व्यवस्थापनाच्या आडमुठेपणाच्या भूमिकेमुळे। माझी ही विनंती आहे की कंपनी व्यवस्थापनाला की त्यांनी लवकरात लवकर आमच्याबरोबर चर्चा करून जो काही मार्ग असेल तो काढण्यासाठी आम्ही तयार आहोत। त्यांनी पण तो मार्ग काढावा ही आमची त्यांना प्रथम नम्रतेने विनंती। याच्या पुढेही त्यांनी जर आमची हीच अंत पाहण्याची जर भूमिका पाहिली तर आम्ही याच्या पुढे तीव्र आंदोलन उभार करू। कंपनीचा एक कामगार असून या ठिकाणी गेले 9 महिने झाले आमच्या कंपनीतील सर्व कामगार आमच्या कराराच्या मागण्या हे यांच्यासमोर मांडत आहेत, पण त्यांच्या कंपनीच्या मॅनेजमेंटकडनं कुठल्याच प्रकारचा प्रतिसाद, योग्य तो प्रतिसाद आम्हाला मिळत नाही आहे। परत गेले 2 महिने झाले सर्वच कामगार या ठिकाणी कंपनीमध्ये उपोषण चालू आहे, जेवण करत नाही आहेत, तरी पण कंपनीच्या कामगाराला, कंपनीच्या मॅनेजमेंटला याबद्दल कुठल्याच प्रकारची
चिंता वाटत नाही आहे. परत गेले 4-5 दिवस झाले आमच्या कंपनीचे जे प्रतिनिधी, युनियनचे प्रतिनिधी आहेत, ते सर्व उपोषणासाठी इथं आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आणि कंपनीकडनं कुठल्याच प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला मिळत नाही. हा प्रश्न आता आमचा आणि हा फक्त आमच्या कामगारांचाच प्रश्न राहिला नसून हा आमच्या सर्व कुटुंबाचा, आमच्या मुलाबाळांचा प्रश्न राहिलेला आहे. या ठिकाणी जर योग्य न्याय आम्हाला मिळाला नाही तर आम्ही या गोष्टीवरून तीव्र आंदोलन या ठिकाणी पुकारणार आहे. प्रतिनिधी प्रमोद कुतवाय, NTV न्यूज, रांजणगाव.